खूप दिवसांनी फिरायला गेलो आणि काय झालं बघा, बघू शकताय मंडळी काय झालं आता. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मंडळी आता बऱ्याच दिवसांनी जातो आम्ही वेंगुर्ल्याकडे जात असतो, पण या माणसामुळे खूप उशीर झालेलो आपला आणि आपलं पुढे एक माणूस गेलेला. बघूया आता वेंगुर्ल्यात जाऊन आपला सनसेट दिसतो की नाही. आम्ही वेंगुर्ला सोडून अजून काय जाणवत नाही. चला आता थेट वेंगुर्ला. तर मंडळी तुम्ही बघू शकता की किती खडबडीत रस्तो हा तो, आणि ह्यो रस्तो तुमका माहिती असतलो लाईट हाऊसकडे जाता वरसून, आणि व्ह्यू मस्त एन्जॉय करू मिळता. ते तुम्ही मित्रांसोबत पार्टी वगैरे करू शकता, चांगली पार्टी एक. बघा आम्ही ह्या रस्त्याक ना मंडळी, सिद्धेश आणि मी एवढी खतरनाक ऑपरेटिंग केली ना, बघू शकता. आणि ह्या रस्त्याक जेव्हा पाणी साचता तेव्हा हे डबरे बघा किती होते खतरनाक डबरे. ह्या रस्त्यात जेव्हा पाणी साचतं तेव्हा एक नेक्स्ट लेवल ऑपरेटिंग होता. आणि डॉमिनरची ऑपरेटिंग आमची पहिलीच होती नाही रे, खतरनाक. बघू शकता एवढा. नमस्कार मंडळी, मी मनीष शिरोडकर, माझा कोकणचं मनीष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा. तर मंडळी बऱ्याच दिवसांनी मी आहे वेंगुर्ला गेलो आणि ह्यो आता ब्लॉग तुमच्यापर्यंत करतोय. नजारो मस्त हा, तुम्ही बघू शकता. खतरनाक म्हणजे खतरनाक नजारो हा. सिद्धेश, मी आणि सिद्धेश मित्र आपल्यावर बघू शकता. आणि वाट जरा खतरनाक आहे ऑफ रोडिंगची. आणि अशी बरीच तुमका फोटो वगैरे काढूचे असतील DSLR नाही तर तुम्ही हा येऊ शकताय. बघू शकता क्लॉक टॉवरकडे जबरदस्त नजारो हा. आणि आपल्यासोबत सिद्धेशचा मित्र पंदूर मसून इलेला खूप लांबसून, आणि एका काय तुम्ही ओळखत नसतालाय. तर खतरनाक व्ह्यूज हा बघू शकता तुम्ही. आणि आता ओमकार तो कसा वाटला येऊ नजारा बघू, काय सांगतलंय पण टाइमपास कर बघू शकता. आणि हाय नजारा भारी आहे. तुमका काहीतरी वेगळा बघूचा असत ना, बंदर सोडून समुद्र सोडून, तर तुम्ही हा येऊ शकता. जे सनसेट लवर असत तसं ह्यो एक माणूस हा. सनसेटसाठी सिद्धेश आमचं काय पण करू शकता असं माणूस आहे. सनसेटसाठी खय गेलो काय काय माहीत नाही, असं ह्यो नजारा. बऱ्याच दिवसांनी आम्ही क्लॉक टॉवरच्या थंय इलो वेंगुर्ल्याक, आणि बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनता तुमका दाखवतोय. वडापाव घेऊन इलो. तर सिद्धेशाने वडापाव खायले वडापाव खातात. कसा वाटला ओमकार येऊन? बघलेलं पहिली प्लेस या माणसामुळे खूप उशीर झालेला, त्याच्यामुळे पुढच्या वेळी ह्याका कॅन्सल करून यायचा. होय. आणि बघू शकता किती खतरनाक व्ह्यू इलेलो हा तो. आणि बोटिंग पण करतात. मंडळी असो नजारो. आणि हय वडापाव खावची जी मजा असा ना ती वेगळी असा. वेंगुर्ल्यासून येताना वडापाव घेतले. हां चटणी नाही पण एकदम भारी वाटतं. आणि मित्रासोबत आयल्यावर भारी वाटतं. आम्ही भरपूर वेळा गेलो, पण ह्यो जो असो नजारा असा ना तुमका दाखवतोय,
असा स्वर्गातून कोणतरी असं देव येतं असं वाटतं. तू काय वाटतं नजारा बघून काय वाटला? म्हणजे नजारा बघून तुमका आवडला असेल ना तर नक्की सांगा, कारण बऱ्याच दिवसांनी हो व्हिडिओ येतात. माका पण बरा नसल्यामुळे व्हिडिओ मी टाकूक नव्हतं, कंडिशनच क्रिटिकल झालेली अशी. तर बऱ्याच दिवसांनी येलो आम्ही, एका महिन्यानंतर ह्यो व्लॉग येता, व्हिडिओ येता. कसं होता काय माहीत नाही, कारण त्या माणसानं काय काय शूट केलं ते बघूया. आणि आता वडापाव खाता एन्जॉय करू. वा खूप मजा येते. मंडळी आमची आता डॉमिनोवर गेली असा मुंबईत, त्यामुळे ऍक्सेस घेऊन येऊचे असता करड तू. आणि मंडळी आता 6:30 वाजलेले असतात. आता आम्ही जातो घरात. काय गडबडीत असो कसो रॉ ब्लॉग झालेलो असा तो मान्य करून घ्या. आणि कोकणचा म्हणजे यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या, कारण बरं नसल्यामुळे ब्लॉग येणार होते. आणि आता तुमका ब्लॉग बघूक मिळणार असत. तर व्हिडिओ आवडला असत तर नक्की एकदा कोकणचा म्हणजे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशा कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसांनी फिरायला गेलो आणि काय झालं तर बघा, पेट्रोल गेला आणि टाकी फुटली आणि तो सोल्युशन नाही भेटायला तयार नाही. बघू शकताय मंडळी काय झाला आता. सिच्युएशन काय 5 लिटर पेट्रोल वेस्ट. ओमकारच्या आयुष्यातलं पहिलं खतरनाक प्रसंग. आपण टेस्ट केला आमच्यासाठी कॉमन आहे, सिद्धेश आणि माझ्यासाठी भरपूर कॉमन आहे. एका मुंबई जाऊच्या घराकडे 7:30 बोलवली आणि गाडीचा प्रॉब्लेम जाऊचा 50 किलोमीटर लांब. आणि अशी परिस्थिती झालेली आहे मंडळी, काय सांगतले आता बघू शकताय. मंडळी पेट्रोल एवढा गळत होता ना, तुमका दाखवू पण शकलं नसतं. काय काय लायली, चिकट टेप लायली. नंतर एमसील लावून पूर्ण पेट्रोल खाली करून एमसील लायल्यानंतर आता थांबलेला हा पेट्रोल. अशी परिस्थिती झालेली होती.